सदाशिव थोरात. मी ब्लॉग बनवतो माझ्या रूम मध्ये बसून. काही माहिती जे असतात शेतकऱ्याच्या पर्यंत माहिती देते आपण पोहोचवतो. आज तुम्हाला ग्राउंड वर आलोय घेऊन, शेतामध्ये घेऊन आलोय. आणि आमच्या भावाच्या शेतामध्ये तुम्ही बघसाल कसं त्याच्या कष्टानं जिद्दीनं त्यांनी मळा फुलवलाय. तुम्ही एकदा बघा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. ही दोडक्याचा बगीचा तुम्ही कधी बघितला नसाल. हे बघा, हे आमच्या बंधुराजाची कष्टाची कमाई आहे. सरकारला एक विनंती आहे, कृपया करून शेतीमालाचे भाव वाढवा. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये जागा शिल्लक होते. आमच्या गोविंद भाऊचं दिमाग लय भारी आहे. आमच्या गोविंद भाऊच्या मनात आले पैसे आपल्याला करायचे, ही जागा पण शिल्लक नाही ठेवायची. याच्यामधून तणकट येणार नाही, त्याच्याऐवजी कोथिंबीर येईल आणि 2 पैसे आपल्याला त्याचा नफा होईल. तर शेतकरी हे बघा, इतक्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपल्या लहान मुलासारखं, आपल्या लहान बाळासारखं हे असं फुलवतो हो शेतकरी. संकटामध्ये दुसरे काही जीवाणू कीटाणू हे जास्त प्रमाणात उत्पन्न होऊ नये, जेणेकरून पिकाला ते त्याचे दुष्परिणाम होतील. 20 गुंठे क्षेत्र असेल हे. या क्षेत्रामध्ये मंचिंगवर या ठिकाणी टोमॅटोची लागवड केलेली आहे. टोमॅटोचे रोप आता छोटे छोटे सध्या ह्या कंडिशन मध्ये आहेत, बघून घ्या तुम्ही. याच्या खाली ठिबक टाकलेलं आहे. मंचिंग टाकायचं प्रमुख कारण असतं तणाचा जास्त प्रकोप होऊ नये आणि त्याच्या खाली ओलावा जास्त दिवस टिकून राहावा. आणि हे 20 गुंठ्याचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये टोमॅटो लागवड केलेला आहे. आता भाव काय भेटल ते देवाला माहित आणि शासनाला माहित. डेटा त्यांनी महाग केला हो, शेतकऱ्याचा माल महाग करा तुम्ही. बघा, हे बघा मित्रांनो, मी 2 दोडकेच्या मधल्या लाईनने चालत आहे आणि माझी हाईट आहे 5 फूट 4 इंच. तर माझ्या डोक्याच्या वरती हे सगळे वेल गेलेले आहेत. मेन कण आहे शेतकरी. शेतकऱ्यांनी जर पिकवणं सोडलं ना, पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दा म्हणून बनवलंय. हे बघा, हे आमचे गोविंदराव. हे हे जे मला तुम्ही बघताय आता ना, त्याचे शिल्पकार गोविंदराव आज माल घेऊन यांनी उद्या बाजारात जातील कॅरेट. हे बघा, त्यांच्या हातामध्ये 2 थैले आहेत. गोविंदराव आनंद झाला बगीचा बघून. बघा, शेतकऱ्याचं कसं सुंदर असं नियोजन आहे. या 20 गुंठे कापसाच्या रानामध्ये इकडे हे बघा मेथी, हे बघा मेथी. इकडे या लाईन मध्ये बघा कोथमीर, संभार. तुमच्याकडे काय बोलतात त्याला कमेंट्स करून सांगा. आमच्याकडे याला कोथमीर बी म्हणतात आणि संभार सुद्धा म्हणतात. आता दाखवतो तुम्हाला मिरचीचा प्लॉट. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आता तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये परत मिरचीचा पण त्यांनी एक प्लॉट घेतलाय. हे शेतकऱ्याचे कष्ट आहेत साहेब, हे कोणाचं आयडिया घ्यायचं काम नाही. इकडे दाखवतो तुम्हाला हे टोमॅटो. किती लाईन आहेत? 1 2 3 4 लाईन मध्ये टोमॅटो लावलेत. इथपर्यंत लांबी आहे. लांबी असेल जवळपास 200 फूट, 30 40 50 मीटर. आणि इथे लावले मिरची, 4 लाईन मिरची. तर हे वरचं आभाळ, हे ऊन, हे नैसर्गिक आपदी, हे सगळं झेलतो, सोसतो. आणि तरी पण त्याच्या चेहऱ्यावरचा हसू, त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मसन्मान आणि त्याच्या चेहऱ्यावरचा पॉझिटिव्ह एनर्जी कधी जात नाही साहेब. का जात नाही माहितीये? कारण तिथे स्वतःच्या कष्टाने कमवलेलं, स्वतःच्या मेहनतीने कमवलेलं खातो. काल एक व्हिडिओ बनवला होता मी ट्रॅव्हल्स मधला, आणि हा व्हिडिओ बनवतोय आमच्या शेतामधला. नक्की याला कमेंट्स करा, फॉलो करा, लाईक करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट मध्ये विचारा.